नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, एमसीक्यू प्रेडिक्शन सिरीज आपली सुरू आहे आपल्या युट्यूबला. आज आपण करंट बेस प्रेडिक्शन सिरीज सुद्धा सुरू करतोय, जी आपल्या आगामी सगळ्याच परीक्षांसाठी कामाला असेल. ओके मित्रांनो, आज एक आपण राज्यघटना करंट बेस टॉपिक घेतलेला आहे. ती म्हणजे सध्या एका मंत्र्यांचा त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे. त्याच्या अगोदरही एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. मग हे कशा पद्धतीने आपल्या संविधानाला किंवा आपल्या अभ्यासक्रमाला कनेक्ट करायचं, तर त्याच्याविषयी आपण पुढची 10 ते 15 मिनिटं त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, भारतीय संविधानाची बघा, संसद सदस्यांची अपात्रता, मग ते लोकसभेचा असू द्या किंवा राज्यसभेचा असू द्या, याच्यासाठी भारतीय संविधानामध्ये कलमे 101 ते 104 ही एवढी कलम आहेत. आणि राज्य विधिमंडळ बघा, राज्य विधिमंडळ सदस्यांची अपात्रता, मग ज्याच्यामध्ये विधानसभा असू द्या किंवा विधान परिषद असू द्या. ओके, ज्याच्या संदर्भामध्ये 190 ते 193 ही एवढी कलम काम करतात. मित्रांनो, आज जी काही आपली अपात्रता आहे ती राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने आहे. सध्या राज्याचे जे काही मंत्री आहेत, तर ते माणिकराव कोकाटे यांचा त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे. नुसता हा राजीनाम्यापुरताच थांबणार नाहीये, तर ही पुढे जाऊन यांची आमदारकी रद्द होण्यापर्यंत हे प्रकरण आहे. त्याच्यामुळे थोडा गुंता जास्त आहे. हे वैयक्तिक जबाबदारी बरोबरच अपात्रतेचं सुद्धा प्रकरण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2 अँगलनं या प्रकरणाकडे बघावं लागेल. सगळ्यात पहिलं ना मित्रांनो, बघा, अपात्रता हे 3 प्रकारचे असते. ओके, घटनेनुसार लोक प्रतिनिधित्व कायदा 1950 आणि 1951, इथे 1951 काम करतो. आणि मित्रांनो, तिसरा आहे पक्षांतर बंदी कायद्यानुसार. चा आहे. 52वी घटनादुरुस्ती झाली. 10वं परिशिष्ट आहे त्या ठिकाणी. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी आहेत. ओके, खूप जास्त मी काय बोलणार नाही, पण तुम्हाला अभ्यासक्रमाला रिलेट करून देतो. मित्रांनो, घटनेनुसार जर बघितलं तर आता आपण राज्य स्तरावरती आहोत, म्हणून राज्य स्तरावरती तर कलम 102 मित्रांनो 191 काम करेल. कलम 191. आणि जर तुम्ही वरती बघितलं तर वरती इथं संसदेच्या बाबतीमध्ये 102 काम करेल. ओके, कलम 102 नुसार विविध प्रकारच्या अपात्रता किंवा राज्यामध्ये कलम 191 नुसार विविध प्रकारच्या अपात्रता सांगितलेल्या आहेत. कॉन्स्टिट्यूशनल, ज्याच्यामध्ये भारताचं नागरिकत्व गेलेलं आहे, तुम्ही मनोविकल आहात, तुम्ही लाभाचं पद धारण केलेलं आहे, तुमचं नागरिकत्व गेलेलं आहे, तुम्ही इन्सॉल्वंट आहात, अशा विविध प्रकारच्या घटनेनुसार त्या ठिकाणी अपात्रता सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाच्या ज्या अपात्रता येतात त्या लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार येतात. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 कलम 8, किती? कलम 8. आणि ह्या 8 मधला 3रा क्लॉज आहे, तो खूप जास्त महत्वाचा आहे. क्लिअर होत आहे? तर हा 3रा क्लॉज असा सांगतो की कोणताही लोकप्रतिनिधी, मग तो केंद्रातला असू द्या, राज्यातला असू द्या, संसदेचा सदस्य असू द्या, राज्य विधिमंडळाचा सदस्य असू द्या, या कोणत्याही लोकप्रतिनिधीला मित्रांनो कोणत्याही न्यायालयानं, आपल्याकडे 3 प्रकारची न्यायालय आहेत, डिस्ट्रिक्ट, ओके, त्यानंतर हायकोर्ट आणि मित्रांनो सुप्रीम कोर्ट. हायकोर्टाच्या अंदर सुद्धा तालुक्याला त्या ठिकाणी मित्रांनो काही हायकोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अंडर सुद्धा तालुका लेवलला सुद्धा आपल्याकडे काही दिवाणी आणि सत्र न्यायालय त्या ठिकाणी काम करत असतात. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की कोणत्याही न्यायालयानं, मग मी तुम्हाला सांगतोय, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा तालुका असेल, कुठल्याही या न्यायालयानं जर तुम्हाला म्हणजेच लोकप्रतिनिधीला 2 वर्षाची फौजदारी, नीट बघा, फौजदारी जर शिक्षा त्या ठिकाणी सुनावली, इथं डिस्ट्रिक्ट लेवलला असतात सत्र न्यायालय आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या स्तराला असतात फौजदारी न्यायालय. मग इथं सत्र न्यायालय असू द्या किंवा वर फौजदारी न्यायालय असू द्या, जर तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्त काळाची जर त्या ठिकाणी शिक्षा दिली, तर तुमची
संसदेतली असू द्या किंवा राज्य विधिमंडळातली असू द्या, ती अपात्रता सिद्ध होते आणि त्या क्षणी तुमची खासदारकी किंवा त्या क्षणी तुमची आमदारकी रद्द होऊन जाते. क्लिअर होतं? ही कायद्यामध्ये तरतूद आहे, ही संविधानात तरतूद नाही, ही 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये तरतुदी आहेत. आणि याच प्रकरणाचा त्या ठिकाणी आधार घेऊन या अगोदर सुद्धा आज माणिकराव कोकाटे यांची फक्त आमदारकी काढून यांचं फक्त मंत्रीपद सध्या काढून घेतलेलं आहे, यांची आमदारकी अजून काढून घेतलेली नाही. का काढून घेतलेली नाही? कारण मित्रांनो, यांना तालुका सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं, त्यांनी त्याला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये चॅलेंज केलं, डिस्ट्रिक्ट कोर्टानेही त्यांची अपात्रता कायम ठेवली. आता त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे. कुठं अपील केलेलं आहे? हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे. आता यांना ऍडव्हान्टेज कुठला भेटलेला आहे? कारण हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना त्या ठिकाणी अभय मिळत असतं. याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो ही काही प्रकरणं जुनी नाहीत. याच्या अगोदर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर याच्या अगोदरच्या ज्या प्रकरणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामी प्रकरणी त्या ठिकाणी आरोप सिद्ध झाल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी त्या ठिकाणी काढून घेतली होती. नंतर वरच्या न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्यानंतर त्यांची खासदारकी परत केली. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या ठिकाणी अजून सुनील केदार म्हणून पण आहेत बघा, तर त्यांचं कुठे इथं दिसत नाहीये, पण सुनील केदार यांची सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी अगोदर आमदारकी काढून घेतली होती, ते सुद्धा एका प्रकरणामध्ये अडकलेले असताना. तर अशा पद्धतीने याच्या अगोदर सुद्धा, परंतु हे विरोधी पक्षातल्या आमदारांवरती तात्काळ त्या ठिकाणी विधानसभा किंवा लोकसभा सचिवालय कारवाई करत असतं, पण सत्ताधारी आमदारांच्या बाबतीमध्ये त्यांना थोडी किनार एक्स्ट्रा मिळत असते. म्हणूनच त्या ठिकाणी अजूनही आता इथंच माणिकराव कोकाटेंची त्या ठिकाणी आमदारकी जायला पाहिजे होती, ऍक्च्युली तालुका लेवललाच जायला पाहिजे होती, पण सत्ताधारी आमदार असल्यामुळं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये त्यांना अपील करायला वेळ मिळाला, तिथं त्या ठिकाणी म्हणून तर तेवढ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी आमदार म्हणून कायम राहिले, मंत्री म्हणून सुद्धा कायम राहिले. परंतु आता डिस्ट्रिक्ट कोर्टानं सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी अपील फेटाळलेलं आहे, म्हणून ते आता हायकोर्टामध्ये चाललेले आहेत. आणि तेवढ्या कालावधीसाठी अजून त्यांची म्हणजे हायकोर्ट जोपर्यंत आज हायकोर्टाचा डिसिजन येणार होता, हायकोर्टानं जर त्याला स्थगिती दिली तरच माणिकराव कोकाटेंची आमदारकी विधानसभा सचिवालय कायम ठेवेल. आणि जर त्या ठिकाणी हायकोर्टानं ही अपील केलं तर मात्र विधानसभा सचिवालयाला एनी हाव त्यांची आमदारकी काढून घ्यावी लागेल. आता परत सुप्रीम कोर्टामध्ये अपील करेपर्यंत नाहीतर खूप जास्त बदनामी त्या ठिकाणी सरकारची होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मोठ्या प्रमाणावरती विरोधी पक्ष त्याचं भांडवल करू शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती माणिकराव कोकाटेंची आमदारकी काढून घेणं हे सरकारच्या पुढं अपरिहार्यता असणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांची आमदारकी काढून घेतली जाते. मित्रांनो, त्यांची सध्या मंत्रिपदाचा का राजीनामा झाला? कारण भारतीय संविधानाचं कलम 75 सबक्लॉज 2 आणि राज्य स्तरावरती जर आला तर कलम 164 सबक्लॉज 1 या ठिकाणी मंत्र्यांची, नीट बघा, मंत्र्यांची वैयक्तिक जबाबदारी सांगितली आहे. मंत्र्यांची वैयक्तिक जबाबदारी ही केंद्रात राष्ट्रपती प्रति असते तर राज्यामध्ये राज्यपालाप्रती असते. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की राज्यपाल किंवा केंद्रामध्ये मुख्य राष्ट्रपती मंत्र्यांना कोणतंही कारण न दाखवता त्यांच्या पदावरून त्यांना दूर करू शकतात. मंत्री हे त्यांच्या वैयक्तिक प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रात राष्ट्रपतींना, राज्यात राज्यपालांना त्या ठिकाणी जबाबदार असतात. एखाद्या मंत्र्याच्या त्या ठिकाणी जर खात्यावरती किंवा त्याच्यावरती जर काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले, विविध प्रकारचे ॲलिगेशन्स झाले, तर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याच्या पावर्स ह्या मित्रांनो राज्यपालाकडे किंवा केंद्रात राष्ट्रपतीकडे आहेत. अर्थातच मंत्र्यांचा राजीनामा स्वतःहून घेण्याच्या पावर्स राष्ट्रपती किंवा राज्यपालाकडे नाही आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांच्या नावाची त्या ठिकाणी शिफारस करत नाहीत तोपर्यंत राज्यपालांना त्यांचा राजीनामा घेता येत नाही किंवा केंद्रामध्ये सेम परिस्थिती राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आता सध्या माणिकराव कोकाटे यांना तालुका सत्र न्यायालयाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मंत्रिपदाला अभय मिळालं, परंतु आता डिस्ट्रिक्ट कोर्टानं सुद्धा त्या ठिकाणी जर यांचं अपील फेटाळलेलं असेल तर त्यांना त्यांचं मंत्रिपद कायम ठेवून पुन्हा त्यांना वाचवणं ही सरकारच्या पुढची नाचकीची गोष्ट असेल. म्हणून सध्या त्यांचे मंत्रिपद काढून घेतलेलं आहे. सध्या ते बिन खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे जे असणारं मंत्रिपद आहे XYZ ते त्यांचं सध्या काढून घेतलेलं आहे. आणि
पुढे जर आता आज हायकोर्टानेही त्यांच्या शिक्षेला जर स्थगिती देण्यास नकार दिला तर त्यांची आमदारकी सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो काढून घेतली जाऊ शकते. जर फक्त जर आरोप झाले असते तर मंत्रीपद गेलं असतं, पण त्यांना कायद्यानुसार 2 वर्षाची शिक्षा झालेली असल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी मित्रांनो आमदारकी सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इथपर्यंतच हा विषय थांबत नाही. 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर पुढची म्हणजे 2 वर्षाची शिक्षा भोगून आल्यानंतर किंवा 2 वर्षाची कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढची 6 वर्ष त्यांना कायद्यानुसार कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी काय असतो मित्रांनो मज्जाव असतो. म्हणजेच या ठिकाणी फक्त 2 वर्षाचा विषय नाही तर पुढचे 6 वर्षाचं सुद्धा राजकीय करिअर त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं. नेमकं माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप कुठले आहेत तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती असे आरोप आहेत की मित्रांनो माणिकराव कोकाटे जे आहेत आणि त्यांचे जे बंधू आहेत विजय कोकाटे यांच्या साथीनं त्यांनी बनावट अशी कागदपत्र त्या ठिकाणी तयार केली आणि गरीब अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी असणाऱ्या ज्या शासकीय सदनिका आहेत तर त्या सदनिका त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्यांनी त्या ठिकाणी केला. हा जाणून बुजून भ्रष्टाचार केल्याचं या ठिकाणी उघड झालेलं आहे. ओके, तर त्या ठिकाणी जाणून बुजून तुम्ही जर बनावट कागदपत्र त्या ठिकाणी तयार करत आहेत आणि त्याच्या आधारे जर तुम्ही हे सगळे कृत्य करत आहात तर याच्यापासून तुम्ही वाचणं शक्य नाही. हायकोर्ट सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्टाचाच निकाल कायम ठेवण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो या अगोदर जर तुम्ही बघितलं आता सध्याची परिस्थिती आहे त्यांचं मंत्रीपद प्लस त्यांची आमदारकी किंवा पक्ष सदस्यत्व सभागृहाचं सदस्यत्व जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो या अगोदर जर तुम्ही बघितलं तर राजीनाम्यापुरतेच विषय थांबलेले होते. याच्या अगोदर सुद्धा एका मंत्र्यांचा याच सरकारच्या मंत्र्यांचा त्या ठिकाणी मित्रांनो काही गोष्टीमुळे राजीनामा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण त्यांचं सदस्यत्व कायम आहे. या अगोदर सुद्धा मित्रांनो सुरेश जैन हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक घरकुल घोटाळ्यात सापडल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पद्मसिंह पाटील आहेत, नवाब मलिक आहेत, स्वरूपसिंह नाईक आहेत, अनिल देशमुख आहेत, शशिकांत सुतार आहेत, बबनराव गोलप आहेत, गुलाबराव देवकर आहेत किंवा अलीकडे जर तुम्ही पाठीमागं महाविकास आघाडीचं सरकार बघितलं तर संजय राठोड आहेत. तर हे सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी राजीनामे द्यावे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्या अगोदर अजूनही बरीच उदाहरणं आहेत त्या ठिकाणी. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की मंत्र्यांची वैयक्तिक जबाबदारी ही राजीनाम्यापुरती मर्यादित असते, परंतु जर मंत्र्यांना 2 वर्षापेक्षा जास्त काळाचा जर तुरुंगवास झाला, फौजदारी गुन्हा त्यांच्यावरती सिद्ध झाला, सत्र न्यायालय नसेल किंवा फौजदारी न्यायालय नसेल, जर त्यांच्या शिक्षेला कायम स्थगिती ठेवली म्हणजे कायम त्यांची शिक्षा केली तर मात्र पुढची स्टेप असते त्यांचं सभागृहाचं सदस्यत्व कॅन्सल करण्याची. म्हणजे खासदार असेल तर खासदारकी काढून घेण्याची, आमदार असेल तर आमदारकी त्या ठिकाणी मित्रांनो काढून घेण्याची. तर या सगळ्याच्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला एखादा प्रश्न हा परीक्षेमध्ये बनू शकतो किंवा त्या अनुषंगाने जरा चर्चा करून ठेवा. ओके, तर मंत्र्यांची कशा पद्धतीने निवड होते, काय होते, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. ओके, परीक्षेच्या अनुषंगाने संसद सदस्यांची पात्रता, संसद सदस्यांची अपात्रता, राज्य विधिमंडळ सदस्यांची पात्रता, राज्य विधिमंडळ सदस्यांची अपात्रता. इकडे जर तुम्ही मंत्र्यांच्या बाबतीमध्ये आला तर 163, 164 ओके हे राज्यामधली कलम आहेत. वरती केंद्रामध्ये 73 असेल, 74 असेल. ओके, कळतंय मी काय म्हणतो ती, किंवा 74 असेल, 75 असेल, 74 नुसार 2 प्रोव्हिजन्स, 75 नुसार 6 प्रोव्हिजन्स किंवा खाली राज्यामध्ये 163 नुसार 3 प्रोव्हिजन्स, 164 नुसार 5 प्रोव्हिजन्स. या सगळ्या प्रोव्हिजन्स एकदा परीक्षेच्या अगोदर रिवाइज करा, कारण जे चर्चेत ते परीक्षेत अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी असतात. ओके, तात्काळ हा छोटा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी सोडावा म्हटलं. पुढं ताकदीनं करंट बेस राज्यघटना सुद्धा आपल्या युट्यूबला सिरीज चालू करतोय. सध्या एमसीक्यू प्रेडिक्शन सिरीज सुद्धा आपल्या टेलिग्राम आपल्या याला चालू आहे, आपल्या युट्यूबला चालूच आहे. अशा पद्धतीने सगळे जे काही प्लॅटफॉर्म आहेत, सगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत विनामूल्य तुमच्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये त्या चालणारच आहेत. मित्रांनो जोडले जा, प्रत्येक प्लॅटफॉर्मला जोडले जा. टेलिग्रामला जवळपास 5000 पेक्षा जास्त मोफत सराव प्रश्न घेतलेले आहेत. पॉलिटी बाय समाधान कोकाटे सर्च करा टेलिग्रामला, तिकडे जॉईन करा. समाधान कोकाटे पॉलिटी या ॲपवरती अनेक कोर्सेस पेड मोफत स्वरूपात सुरू आहेत. ॲप डाउनलोड करून ठेवा आणि युट्यूबच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज फॉलो करत चला. बाकी सगळ्या गोष्टींसाठी काही अडचण आली, अभ्यासाच्या बाबतीत काही अडचण आली, तुम्हाला पर्सनल मेंटरशिप पाहिजे तर प्रत्येक गोष्टीसाठी मला मेसेज करा. विनामूल्य तुमच्यासाठी तुमचा भाऊ खंबीर आहे. विषय गंभीर, तुमचा भाऊ खंबीर. टेंशन नॉट. ऑल द बेस्ट. चलो बाय बाय, टेक केअर सर्वांना. टेक केअर.